रायगड झेडपीत सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते। भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। तर ठाकरे सेना आणि कर्जतमधील अपक्ष देखील सत्तेमध्ये सहभागी होणार असल्याचे संकेत सुनील तटकरेंनी दिले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, अतिशय महत्त्वाची बातमी रायगडमधून, रायगड झेडपी मध्ये सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे, काय अधिक माहिती? नक्कीच रायगडमध्ये आपण पाहिलं तर महायुतीमध्ये सत्ता संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर का पाहिलं सर्वात जास्त म्हणजे 21 जागा मिळून शिवसेनेचा शिंदे गट आहे तो सर्वात मोठा पक्षातून समोर आलेला आहे। मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष वेगळी जर घडामोड पाहिली तर राष्ट्रवादी आणि भाजप यांचा जो जादुई आकडा आहे त्यांनी पार केल्यामुळं राष्ट्रवादी आणि भाजप आहेत ते दोघं सत्ता स्थापन करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत। तसे संकेत सुनील तटकरेंकडून मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे जर का पाहिलं तर काल दिवसभराच्या घडामोडी आपण जर का पाहिलं तर याच्यामध्ये महत्वपूर्ण घटना अशी आहे की काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांची देखील सुनील तटकरेंनी भेट घेतलेली आहे आणि त्या दरम्यान रायगडच्या सत्ता स्थापनेवरची चर्चा झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे जर का पाहिलं तर सर्वात मोठा पक्ष असून देखील शिवसेनेला रायगडच्या सत्तेच्या बाहेर राहावं लागणार आहे। आणि एक वेगळी घटना पाहिली तर कर्जतमध्ये असलेला अपक्ष उमेदवार म्हणजे कर्जत विकास आघाडीचे 5 सदस्य, त्याचप्रमाणे उभाटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य देखील सत्तेत सहभागी होऊ शकतात। मात्र महायुतीमधला जो महत्वपूर्ण घटक आहे शिवसेना तो बाहेर राहणार आहे। त्यामुळे जर काही वेगळी जर घटना पाहिली तर राज्यामध्ये एकत्र असून देखील रायगड नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणाने व्यवस्था त्या संदर्भात केलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 31 स्पष्टपणाचं बहुमत आहे। कर्जत तालुक्यामध्ये उभाटा सेनेवरती केलेली युती त्याच्यामुळे 3 जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालेले यश सुधाकर घारे आणि तिथले नितीन सावंत यांनी जे प्रयत्नपूर्वक कर्जत तालुक्यामध्ये व्हाईट वॉश केलेला आहे त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे। आम्ही एकत्रित आहोत, गटनोंदणीसुद्धा केलेली आहे। वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होतं ते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली। अरे त्याने त्याचं मत मांडलंय, पण शेवटी महायुती धर्म सगळेजण पाळला पाहिजे किंवा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, केंद्र असेल राज्य असेल। तर कसं आपल्याला केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल।